महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। बुधवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले। यावर्षी पुरस्कार विविध शिस्त आणि फील्डच्या आधारावर देण्यात आले आहे। त्यामध्ये कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरिक सेवा यांचा समावेश होता। गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी मोठा दिलासा दिलाय। कारण शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या भरपाईपेक्षा 1.5 पट जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे। याशिवाय 33% जास्त नुकसान झालेले शेतकरी भरपाईसाठी पात्र असतील। पूर्वी ही मर्यादा 50% होती। दिल्लीत मुद्रा बँकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यावेळी पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली। त्यामुळे यापुढे पूर्वी मिळणाऱ्या मदतीपेक्षा 1.5 पट जास्त मदत शेतकऱ्यांना मिळणार। परिणामी दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दिल्लीत सत्तेत आल्यानंतर आप पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या मागे वादांची साडेसाती पाहायला मिळते। केजरीवालांना गिफ्ट म्हणून मिळालेली कार चर्चेत आली। केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना जी कार गिफ्ट मिळाली होती ती कार देणाऱ्या व्यक्तीने केजरीवालांकडे ती कार परत मागितली। कुंदन शर्मा यांनी केजरीवाल यांना निळ्या रंगाची वॅगन आर कार भेट दिली होती। मात्र सध्या आपमध्ये जो वाद सुरू आहे त्यामुळे कुंदन शर्मा नाराज आहे। त्यामुळेच त्यांनी ही कार परत मागितली आहे। कुंदन शर्मा यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली। जर वॅगन कार परत मागितली नसती तर मी चर्चेत आलो नसतो, असे कुंदन म्हणतात। अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेला टोलनाका प्रश्नी आता मार्गी लागण्याच्या भूमिकेत आहे। कारण राज्यातील 1-2 नव्हे एकूण 70 टोलनाके बंद होण्याची शक्यता आहे। हे सर्व टोलनाके बंद करण्याचा विचार फडणवीस सरकारचा आहे। या 70 टोलमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 35 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 35 टोलनाक्यांचा समावेश आहे। या 70 पैकी 11 टोलची काल मर्यादा येत्या काही दिवसात संपणार आहे। कंत्राटदारांना त्यांचे पैसे देऊन हे टोल ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे। परंतु यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे। अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सरकारने नवे टोल धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे। निधी वाटपावरील वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी स्नेहल आंबेकर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी काँग्रेसने आज लावून धरली। यावर सावध भूमिका घेत विरोधी पक्षाला फैलावर घेणाऱ्या भाजपाने महापौरांच्या चौकशीला मात्र समर्थन दिले। मात्र 1.5 तासाच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यानंतरही कोणतेही स्पष्टीकरण न देता काँग्रेसची मागणी फेटाळून लावत महापौरांनी आपल्या मनमानी कारभाराचे दर्शन घडवले। विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी पालिकेच्या महासभेत निवेदन करीत वादग्रस्त आंबेकर यांना महापौर पदावरून राहण्याचा अधिकार नसल्याचं मत व्यक्त केले। मात्र काँग्रेसच्या या हल्ल्याचा सामना करण्यासाठी भाजपाला मोर्चा सांभाळावा लागत असल्याचं भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्यांचा पाढा वाचला। परंतु ऑडिओ क्लिप प्रकरणाची शहानिशा करण्याची मागणी करीत त्यांनी शिवसेनेची कोंडी केली। राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, समाजवादीचे रईस शेख यांनी सभागृहात चालवण्याच्या महापौरांच्या पद्धतीवर टीकेची झोड उठवली। सुदुमरे गावात असलेल्या समृद्ध जीवनाचे सिद्धांत कॉलेजमधील कर्मचाऱ्याचा बुधवारी चांगलाच उद्रेक झालाय। 30 तारखेपासून चालू असलेल्या आंदोलनाला मॅनेजमेंटकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केलाय। समृद्ध जीवनाचे सर्वेसर्वा असलेले महेश मोतेवर यांनाही कामगारांची कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचं यावेळी कामगारांनी सांगितले। गोरगरीब लोकांनी म्हशी वाटप, रक्तदान शिबिर, 25 लाख लोकांना रोजगार दिलाय, यांसारखी कामे समाजासाठी करतो अशा प्रकारच्या भूलथापा ते मारतायत। समृद्ध जीवन हे फक्त लोकांपुढे समाजसेवेचं नाटक करत आहे, असे यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले। मुलांकडून लाखो रुपये डोनेशन घेतात, परंतु 4 महिन्यांपासून आम्हाला पगार मिळाला नाही। त्याचबरोबर महागाई भत्ता मिळत नाही। 3 वर्षापासून असलेले 30 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर रुजू करण्यात यावे। कॉलेजने कामगारांसाठी नियमावली तयार करावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनकर्त्यांना शुक्रवारी बैठक घेण्यात येईल असे सांगितल्यावर त्यांनी रास्ता रोको थांबवला आणि जर येत्या शुक्रवारी बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर पुणे येथे समृद्ध जीवनाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचं भारतीय मजदूर युनियनचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले।
या ठिकाणी सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधले सर्व शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते गेल्या 30 तारखेपासून या ठिकाणी बेमुदत संपावर बसलेले आहेत। यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांमध्ये शासनाच्या नियमानुसार जो 107% DA आहे तो DA या कामगारांना मिळत नाही। सध्या फक्त 50, 55 आणि 65% एवढाच DA मिळतो आहे। या ठिकाणी गेल्या 4-5 वर्षापासून काम करणारे 30 कामगार आहेत की ज्यांना स्केलवर घेतलेले नाही, कन्सॉलिडेट 4-5 हजार रुपयावर ते काम करतात। त्या सगळ्या कामगारांना या ठिकाणी स्केलवर घ्यावं। दरवर्षी 6व्या वेतन आयोगानुसार जे 3% इन्क्रीमेंट दिलं पाहिजे ते 3% इन्क्रीमेंट हे व्यवस्थापन देत नाही। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कामगाराला 3-3, 4-4 महिने हा पगार मिळत नाही। या सगळ्या मागण्या घेऊन भारतीय मजदूर संघाच्या वतीनं आम्ही 4 महिन्यापूर्वी या व्यवस्थापनाला निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यानंतरच आम्ही संपाची नोटीस दिली। संपाच्या काळात सुद्धा या व्यवस्थापनाशी आम्ही चर्चा केली, परंतु संप सुरू झाल्यानंतर मात्र व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची चर्चा ही संघटनेशी केलेली नाही। आमच्या ज्या काही या 4 मागण्या आहेत 4 मागण्यांवर व्यवस्थापनानं त्वरित या ठिकाणी चर्चेला यावं आणि चर्चेचा निर्णय करावा। अन्यथा 15 एप्रिल 2015 पासून आम्ही सगळेजण समृद्ध जीवन ग्रुप फाउंडेशनचे जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयासमोर हे सर्व कर्मचारी बेमुदत उपोषण हे सुरू करणार आहेत। त्यामुळे व्यवस्थापनानं या ठिकाणी चर्चा येऊन निर्णय करावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे। आमची भूमिका इथून मागे कॉलेज सुरू झाल्यापासून कॉलेजबद्दलची भूमिका गावची चांगल्या प्रकारे राहिलेली आहे। माजी सरपंच असतील, आम्ही ग्रामस्थ असेल, वारंवार आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला गाव म्हणून आणि गावात कॉलेज झाले, कुठंतरी गावातले 4 कामगार कामाला लागतील या उद्देशाने आम्ही त्यांना वारंवार सहकार्य करत आलो। परंतु ज्या काळामध्ये यादव सर होते पूर्वीचे मालक, त्यांनी गावाबरोबर कम्युनिकेशन ठेवून गावच्या मुलांना फीमध्ये सवलत, कामगारांना वेळेत पगार आणि कामगारांची कधी पिळवणूक त्यांनी केलेली नाही। परंतु त्यांनी कॉलेज विकल्यानंतर आत्ताचे डॉक्टर महेश मोत्तेवार यांनी हे कॉलेज घेतल्यापासून कामगारांवरती भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्याय होत आहे। आम्ही वारंवार कामगारांना समजून सांगितलं की तुम्ही असं पाऊल उचलू नका, आंदोलन करू नका, परंतु बऱ्याच दिवस त्यांचं पिळवणूक झाल्यामुळं आज कॉलेजची मुलं, कामगार असतील, सगळे महिला असतील, यांना वारंवार एवढा त्रास दिला जातो, जाणून बुजून त्यांना पगार वेळेवर केला जात नाही आणि त्यांना कुठल्याही क्षुल्लक कारणावरून गेटच्या बाहेर घालवलं जातं किंवा अनेक असे प्रकार या मॅनेजमेंटतर्फे कामगारांना या ठिकाणी त्रास दिला जातो। त्यामुळं काल परवा आम्ही ग्रामस्थांनी बैठक करून या कामगारांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचं आम्ही एक निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून हा रास्ता रोको आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। भविष्य काळामध्ये जर त्यांनी कामगारांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्हाला गावच्या भूमिपुत्रांना या ठिकाणी जर त्रास होत असेल तर भविष्य काळामध्ये हे कॉलेज आम्ही सुदुमरे गावामध्ये चालू देणार नाही असं मी या कॉलेजचे जे संचालक मंडळ असेल किंवा मालक असतील यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की जर तुम्हाला कामगारांचं हित जोपासायचं नसेल तर आम्ही हे कॉलेज या पुढील काळामध्ये सुदुमरे गावामध्ये चालू देणार नाही, एवढा आमचा ग्रामस्थांचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। जे कर्मचारी आणि जे अधिकारी आहेत त्यांचे 30 तारखेपासून विविध मागण्यासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात काल म्हणजे 7 तारखेला आजच्या रस्ता रोकोबाबत मला निवेदन प्राप्त झालेले आहे। तर आज सकाळी 8 वाजल्यापासून ते 8:30 वाजल्यापासून पर्यंत रस्ता रोको सुरू होता। या संदर्भात इथे भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि मॅनेजमेंटचे लोक यांच्याशी चर्चा केली असता सध्या निर्णय घेणारे मॅनेजमेंटच्या जे संबंधित आहेत ते उपस्थित नाही आहेत। तर या संदर्भात मॅनेजमेंटचे निर्णय घेणारे ट्रस्टी, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांच्याशी एकत्रित शुक्रवारी सकाळी 11 वाजता एक बैठक घेण्यात येईल, त्यामध्ये तोडगा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। तर आमच्या मॅनेजमेंट मागण्या होत्या की आमचे 4 महिने झाले पगार दिलेले नाही मॅनेजमेंटने आणि कामगारांची 3 वर्ष पिळवणूक चालले, जे गव्हर्नमेंटकडून जे आम्हाला 3% हे भेटतं, इन्क्रीमेंट भेटतात त्या पण दिलेल्या नाही आहेत त्यांनी, तरी त्याला मॅनेजमेंट काय प्रतिसाद देत नाही आम्हाला, म्हणून आम्ही आज हे करतोय।
लोकांना आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, हे सरकारपर्यंत असे बक्षीस वाटप करतात. आम्ही सरकारला दाखवतात की आम्ही हे करतो ते करतो, आणि इथं कामगारांना 4-4 महिने पगार नाही आहेत. आणि हे सरकारला असं दाखवतात की आम्ही लय मोठे, आमची मोठी संस्था आहे, आमचं हे मोठं आहे, व्याप मोठा आहे, आमच्याकडं 2.5-25 लाख कामगार आहेत, हे असं सांगतात. आता सुप्याच्या कॉलेजला त्यांनी मोठा कार्यक्रम केला, जवळ 2 कोटीचा खर्च केला त्यांनी. हेलिकॉप्टरनी आले, इथून गेले, लोकांना असे शो दाखवतात की आम्ही हे करतो ते करतो, शेतकऱ्यांना म्हशी वाटप करतो, कर्ज देतो. पण नेहमी सेलिब्रिटी येतात, इथं सोनाक्षी सिन्हा आणल्या होत्या, रक्तदानाचं घेतात शिबिर. एवढं मोठं तुम्ही काम करताना इथं जर 200 लोकांसाठी तुम्ही जर 1 कोटीचे जर इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, तर त्या मॅनेजमेंटचा आम्ही धिक्कार करतो. भूमिपुत्रांना जर हे जर असे पिळवणूक करीत असेल तर आमचा कॉलेज आमच्या गावात नकोच आहे, आम्हाला बंद केलं तरी चालेल. आमची 3 वर्ष झाली पगारवाढ नाही आहे. आमच्याबद्दलचा फीडबॅक चुकीचा जातो आहे मॅनेजमेंटपर्यंत. त्याच्यानंतर 100% DA मिळाला पाहिजे, आणि याची कुठेही दखल घेतली जात नाही आहे, म्हणून आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.